महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत स्पीड न्यूजमध्ये, पण त्यापूर्वी एक नजर टाकूयात पुण्यातल्या बातमीवरती। पुण्यातल्या बिबवेवाडीतील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। विविध मागण्यांसाठी पालक शाळेत निवेदन घेऊन गेले असताना ही मारहाण करण्यात आली। 9 मार्चची घटना असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून शाळेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। आता ही जी दृश्य आपण बघतो थेट लाईव्ह दृश्य आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय की पालकांनी तिथे जाऊन थेट तिथल्या शालेय प्रशासनाला आणि त्याचबरोबर शिक्षकांना जाब विचारला। बोलूयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या बरोबर आहे। चंद्रकांत, पालकांना ज्या प्रकारे धक्काबुक्की झाली त्यावरनं त्यांनी संताप व्यक्त केला आहे आणि आताची ही जी दृश्य आपण बघतोय हे सगळे पालक आहेत का आणि काय नेमक्या घडामोडी घडतात? याच्यात काही पालक आहेत आणि काही राजकीय कार्यकर्ते आहेत। आपण ही सगळी बातमी दाखवल्यानंतर सगळे राजकीय कार्यकर्ते इथं आलेत आणि ते पालकांना घेऊन थेट शाळेत पोहोचलेत प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये आणि तिथं ते जाब विचारतात, फी माफ करण्याची मागणी करतात। पण शाळा अजूनही त्याच्या भूमिकेवर ठाम आहे, फी माफ करायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे की हायकोर्टात हे मॅटर आहे, आम्ही फी माफ करू शकत नाही, कमी करू शकत नाही, असं शाळेची भूमिका आहे। मग आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत शाळा आणि पालकांकडनं आणि त्यात ही राजकीय सरकार सगळ्या सर्वपक्षीय राजकारत्यांनी उडी घेतली। राष्ट्रवादी आलेली आहे, भाजप पण आहे, सगळे युवा कार्यकर्ते समजलेले आणि त्यामुळे मग आता सगळं गोंधळ सुरू आहे। आता काय नेमकी उत्तरं दिली जात आहेत, कारण मुख्याध्यापिका देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। हो, मुख्याध्यापकाच्या बाजूने इथले जे कर्मचारी स्टाफ जो आहे शाळेचा तो त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे, कारण एवढे सगळे पालक आले, राजकीय कार्यकर्ते आलेले आहेत, त्याच्यामुळे काही वातावरण चिघळू नये म्हणून तिथं जे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत पण कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत। राजकीय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आता तुम्ही ही माफीची तेव्हाच आम्ही इथून हटू, अन्यथा आम्ही इथून जाणार नाही। धरणे आंदोलन सुरू केले याच्या अर्थाने केबिन मध्ये घोषणाबाजी सुरू आहे। सगळे राजकीय कार्यकर्ते पालक पण आहेत, आरोप प्रत्यारोप सगळे सुरू आहेत। दोन पालकांचं म्हणणं आहे की आम्हाला मारहाण झाली, शाळा म्हणते की आमच्या पावसाला अगोदर पालकांनी अरेरावी केली, दादागिरी केली, वापरली म्हणून ते सगळा प्रकार घडलेला आहे। मला वास्तव हेच आहे की पालकांना मारहाण झालेली त्या लिली बाउन्सर करणं आणि त्याचं याचाच अर्थ पालकांची भूमिका बाजूने त्याविषयी राडा झाला ते पालकांचं म्हणणं कायमची खरं दिसते आणि शाळा याच्या टोलाटोली करते किंवा निवेदन घेत नाही पालकांचं। हा सगळा 15% पद्धतीचा वाद आहे। पालक संतप्त आहेत। पालकांनी कोरोना कालावधीतील फी माफ करण्यात यावी याबद्दलची प्रमुख मागणी जी आहे ती या शाळा प्रशासनासमोर ठेवली आहे, पण ज्यावेळेस याबद्दलचं निवेदन देण्यासाठी ते गेले होते तेव्हा त्यांना बाउन्सरकडनं मारहाण करण्यात आली आणि याचा निषेध म्हणून आता काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पालक एकत्र येऊन इथे आता ठिय्या आंदोलन करताना दिसतात। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल। हीच दृश्य दाखवत असताना दुसरीकडे आम्ही बाउन्सरने ज्या प्रकारे पालकांना धक्काबुक्की केली ती देखील दृश्य आम्ही तुम्हाला आता यात ही दृश्य दाखवत असताना दाखवणार आहोत। यावरून आपल्याला कळेल की काही पालक या ठिकाणी आपलं निवेदन देण्यासाठी गेलेले होते आणि त्यांना चालू होते फक्त। आणि जेव्हा कॉम्प्युटर लॅब असेल किंवा त्यांची लॅब असेल आणि बाकीचा जो खर्च ॲपचा खर्च असेल, हे पालकांचं म्हणणं आहे की ही सगळी स्ट्रक्चर ते आम्हाला दाखवतात आणि ह्यांची फी मागतात। ही फी आम्ही का द्यावी हे त्यांचं म्हणणं आहे आणि प्रिन्सिपलचं असं म्हणणं आहे आपण प्रिन्सिपलचं म्हणणं घेऊ मॅडम।
पालक म्हणतात की फी माफच केली नाही. खरं काय? पालक म्हणतात फी माफच केली नाही. जे अदर चार्जेस आहेत, मी कॉम्प्युटर लॅब असेल, बस. तेच मी त्यांना ते ऐकायला तयार नाही. तेच त्याच्यासाठी मंडेला मीटिंग आहे माझी मॅनेजमेंट बरोबर. तुम्ही फी कपात करणार. त्याच्यासाठी खास मीटिंग ठेवली आहे. सगळे यांचे जे लेटर्स दिले त्यांनी मला रिक्वेस्ट लेटर ते नाही ऐका, ते प्रिन्सिपल वेगळे होते. ऐका, त्यांनी काही केलं नसेल, ते प्रिन्सिपल वेगळे होते. पण हे काही तुम्हाला आता फेस करावं लागतं हे तुम्ही विसरताय. कारण 3 वर्ष जी पालक इथे येतात ते त्यांना मानसिक त्रास होते. मला शाळेची फी भरायची, मला शाळेची करोना काळात 3 वर्ष जर माणूस इतका खस्तावलेला आहे आणि परत जर रिमाइंडर जात असेल शाळेची फी भरा, तर तो मानसिक त्रास त्याला होणार आहे. तो तुमच्यापर्यंत मी सांगा ते कंटिन्युअस मंडेला नाही, सोमवारी मीटिंग आहे. सोमवारी मीटिंग आहे. पक्क मी केव्हाची तेच सांगते. मग आता हे आंदोलक इथं ठेवे आंदोलन, त्यांना तुम्ही काय आश्वासन द्याल? सोमवारी मीटिंग आहे आणि त्यांचे जे रिक्वेस्ट लेटर परवा मला मिळालेले ते सर्व ते त्यांच्या समोर ऑलरेडी माझं बोलणं चालू आहे त्यांचं कंटिन्युअस. इव्हन काल रात्री सुद्धा. सोमवारपर्यंत थांबणार का तुम्ही? नाही, सोमवारपर्यंत आहे. बघा 3 वर्ष थांबले, अजून किती पेशंट काढणार? आम्ही काही करणार नाही आहोत, आम्ही काहीही हे करणार नाही. आमच्या मुलांना आम्हाला शिकवायचंच आहे, त्यामुळे आम्ही अघोरी प्रकार करणार नाही. पण आमच्या मनाला तरी मान्य व्हायला पाहिजे. सोमवारी मीटिंग झाल्यावर यांच्याबरोबर मीटिंग आम्ही घेऊ, पेरेंट्स बरोबर, हे त्यांना सांग. हे सगळ्या शाळेचं म्हणणं आहे की आम्ही सोमवारी यावर मॅनेजमेंटशी बोलून मीटिंग लावतो पालकांची आणि याच्यावर तोडगा काढू. पण आता राजकीय कार्यकर्ते सगळे इथं आले, ते काय ऐकायला तयार नाही. त्यांचं म्हणणं की आत्ताच्या आत्ता घोषणा करा, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. पुढची काय भूमिका? पण आमची भूमिका अशीच राहणार आहे की आम्हाला 3 वर्ष आम्ही थांबले, अजून किती दिवस थांबायचं आम्ही. आज आम्ही पूर्ण सक्षम की तुम्ही आम्हाला मॅनेजमेंट 3 वर्ष हेलपाटे घालतात आहे. मॅनेजमेंटनी या बोला 15% 20% काय जे असेल ते तुम्ही आम्हाला सांगा ना. जर 3 वर्ष थांबलोय आणि परत तुम्ही सांगता सोमवारी द्या, म्हणजे हे आम्हाला गोलगोल फिरवण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आज आम्ही इथं ठिय्या धरूच बसणार आहोत की तुम्ही या. 3 वर्ष थांबलोय, अजून दिवसभर थांबतो. या तुम्ही 6 वाजेपर्यंत येत आहे, 6 वाजेपर्यंत आम्ही थांबतो, बोलतो. तुम्ही सांगा, आम्ही जाऊ. आम्ही अगदी वाटलं तर सोमवारपर्यंत लोक टप्प्याने फी भरतील. चंद्रकांत, या ज्या भगिनी आहेत, पालक जे आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. शाळेकडनं त्यांना किती वेळेस फी भरा असे रिमाइंडर देण्यात आले 3 वर्षात? 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये शाळाच भरली नाही, कुठलाही क्लास सुरू नव्हता, कुठलाही प्रॅक्टिकल झाले नाही, टीचर्स या ठिकाणी कुठेही अटेंड नव्हते, एकही विद्यार्थी शाळेत आला नाही. पालकांचं हेच म्हणणं होतं की त्या पॅन्डेमिकच्या काळामधील जो काही काळ आहे त्याच्यामध्ये शाळा सुरू नव्हत्या, याची फी घेऊ नका. ते बोलण्यासाठी इथं आल्यानंतर त्या ठिकाणी पालकांशी मॅनेजमेंट असेल किंवा प्रिन्सिपल असेल यांनी बोलणं गरजेचं होतं. तसं न करता मनगटशाहीच्या बळावरती सिक्युरिटीच्या सांगून ह्या पालकांना या ठिकाणी हाकलण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं जोपर्यंत तुम्ही फी भरणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रवेश देणार नाही. अशा प्रकारची मनगटशाही जर चालत असेल ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे, ह्या बाबतीमध्ये जे कोणी मॅनेजमेंट असेल त्यांनी चर्चा करणं गरजेचं होतं. पालक असतील, शाळा तयार आहे. प्रिन्सिपल स्वतः म्हणले की आम्ही सोमवारी बैठक लावू मॅनेजमेंट सोबत. गेल्या 1 वर्षापासून पालक इकडे येत आहेत, मॅनेजमेंट समोर यायला तयार नाहीये. 1 वर्ष मॅनेजमेंट येत नाही, ह्यांना डिसिजन घ्यायचा कुठलाही अधिकार त्यांनी दिलेला नाहीये. मग त्यांची अडचण समजून घेणार. प्रिन्सिपल आहेत, मॅनेजमेंटनी जोपर्यंत होकार देत नाही मग तुम्ही वेळ देणार का? आम्ही जर त्यांनी आम्हाला सांगितलं ठराविक दिवसामध्ये आम्ही मॅनेजमेंटला उद्या बोलू, तर उद्या आम्ही तोपर्यंत थांबायला तयार आहोत. पण ते म्हणतील की मॅनेजमेंट बोलायलाच तयार नाहीये, तर आम्ही इथून हलणार नाही. मॅडम ऐकलं, ते बोलायला तयार आहे, फक्त मॅनेजमेंटने यावं. म्हणून मी बाहेर जाऊन चेअरमनची तर काय मला बोलता येत नाही. That's why I want to go out and talk to them. म्हणजे खरं तर तोडगा निघू शकतो दोघांनी ठरवलं तर. प्रिन्सिपलही तयार आहेत, आंदोलकही तयार आहेत. पण आता याच्यात मॅनेजमेंटची भूमिका महत्वाची आहे. शाळेचं जे मॅनेजमेंट आहे, कारण निर्णय शेवटी त्यांना घ्यायचा आहे फी कपातीचा. ते जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत हा वाद असाच वाढत जाईल. कारण हे दोन्ही प्रिन्सिपलच्या मर्यादा आहेत, त्या निर्णय घेऊ शकत नाही थेट फी कपातीचं. आणि पालकांचं आणि राजकीय आंदोलकांचं म्हणणं आहे की आत्ताच्या आता फी माफ करा. बघूया आता हा वाद नेमका कुठपर्यंत आणि कसा चिघळतो आणि किंवा याच्यावर काही तोडगा निघतोय का. शाळेने तर सांगितलं आम्ही सोमवारी बैठक बोलवली मॅनेजमेंट सोबत आणि काहीतरी तोडगा काढू. तोपर्यंत हे आंदोलक आणि पालक थांबणार का हेच बरोबर. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत कुंडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण पुण्यामध्ये जाणार आहोत. पुण्यामध्ये आता ज्या शाळेमध्ये पालकांना त्यांचं निवेदन देण्याकरता ते गेले होते, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, त्याच शाळेमध्ये आता पालक आणि काही राजकीय कार्यकर्ते जाऊन पोहोचलेले आहेत, राजकीय कार्यकर्ते जाऊन पोहोचलेत. आणि आता तिथे मुख्याध्यापिकांच्या दालनामध्ये
त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत कोरोना कालावधीतील मुलांची फी जी आहे, म्हणजे मुळात शाळा सुरू नव्हत्या, कोणत्याच ॲक्टिव्हिटी सुरू नव्हत्या, असं असताना त्या कालावधीतली फी शाळा प्रशासन आमच्याकडनं कसं काय आकारतंय, ती मागण्याकरता का वारंवार तगादा लावतंय, याविषयी आता आश्वासन मिळावं, लिखित आश्वासन द्यावं की ती फी माफ करण्यात यावी आणि त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, ही भूमिका घेत आता शाळा पालक आणि काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तिथे आंदोलन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आणि मुद्द्याच्या माहेरघरातच हा तुफान राडा होताना आपण पाहतोय. त्यामुळे आता पालक आणि या राजकीय कार्यकर्त्यांनी भूमिका घेतल्यामुळे मुख्याध्यापकांनाच आता थेट त्यांच्या दालनाच्या बाहेर यावं लागलं. येणाऱ्या सोमवारी आम्ही व्यवस्थापनाबरोबर चर्चा करणार आहोत, अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.